नमस्कार, मी राजेश वालकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक उंच अशी उत्तुंग अशी भरारीसुद्धा एखादी महिला फक्त तिच्या स्वतःच्या कार्याने घेत असते. ती स्वतःचा नाही, त्याबरोबर इतरांचा देखील ती विकास कसा करते हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि यासाठी आपण आमंत्रित केलेले आहेत हर्षाली चौधरी. हर्षाली चौधरी यांना आपण आज आमंत्रित केलं आहे आपल्या लोकलयच्या स्टुडिओमध्ये. या माध्यमातून वयाच्या जन्मल्यापासून जर एखादा दिव्यांग असेल, विशेष आधार असलेला जर एखादा मुलगा असेल, तेव्हापासून तर वयाच्या 60पर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या वयोगटातील मुलं, सगळ्या वयोगटातील दिव्यांग यांच्याकडे त्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याबरोबर त्या सातत्याने असतात आणि त्यांचा उद्धार कसा होईल यासाठी त्या सातत्याने विचार करत असतात आणि त्यांचा कार्य त्या सध्या सुरू असतं. एक महिला कशा पद्धतीने काम करते तेही दिव्यांगांसाठी, हे आज आपल्याला बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत जाणून घ्यायचं. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने हर्षाली चौधरी यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. ताई नमस्कार. नमस्कार. आपण जर बघू की इतर संस्था आहेत किंवा अनेक संस्था आहेत की ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, तर त्यांच्याकडे येणारा जो काय फंड आहे, निधी आहे, हे पण थोडंसं इझी उपलब्ध होतं, कारण की ते लोक 4 लोकांकडे जाऊन त्यांची संकल्पना मांडू शकतात. पण महिला म्हणून आपल्याला कुठेतरी एक बंधन असतं की आपण कुठे. तरीही तुम्ही खूप अतिशय व्यवस्थितरित्या करत आहात. त्याच्या मागे पण एक आहे की मला फॅमिली सपोर्ट खूप जास्त चांगला आहे. आणि जिथे महिलांच्या मागे, म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसंच एका यशस्वी स्त्रीच्या मागे पण माझ्या मागे पण अनेक स्त्रिया आहेत, ज्या माझ्या जावा आहेत किंवा माझ्या नणंद आहे किंवा माझा नवरा आहे, परिवार आहेत. ओव्हरऑल पूर्ण परिवाराचा खूप सपोर्ट आहे आणि पालकांचाही सपोर्ट आहे. आर्थिक नसला तरी मानसिक खूप आहे. हे सगळं करत असताना तुमच्याकडे समुपदेशनासाठी किंवा तुमच्याशी काउन्सिलिंगसाठी अनेक पालक लोक येत असतात. त्यांच्या मुलींच्या तक्रारी तुमच्याकडे आणत असतात. काही मुली तुमच्याकडे येत असतात. कशा प्रकारच्या तक्रारी असतात मुलींच्या संदर्भात? तुम्हाला कशा प्रकारच्या तक्रारी आणि कसं जाणवत असतं त्या संदर्भात? आता असं आहे की मुलांच्यापेक्षा मुलींच्या तक्रारी जरा जास्तच असतात. म्हणजे ॲक्च्युली लोकांची मानसिकता अशी आहे की ही मुलगी आहे. मुलगा जनरली आपण बघतो की मुलगा हा वाढवला जातो आणि मुलगी ही घडवली जाते. मुलीमध्ये जन्मताच तिला सगळं सांगितलं जातं, बाई तू मुलगी आहे, तुला हे तुला ते. तसं की आता दिव्यांग मुलींच्या बाबतीत पण लोकांचं एक असं असतं की ही मुलगी दिव्यांग आहे. पहिले तर हे लोकांना ॲक्सेप्टन्स नाहीच आहे. तिथून जर झालाच ॲक्सेप्टन्स तर त्यांची अपेक्षा आहे की हिला किमान घरातली तरी सगळी कामं यावीत, आणि जर तिला घरातली कामं आलीच तर मग तिला घरातच ठेवायचं आहे. मग तिची बाकीची प्रगती नकोच. म्हणजे हे पण आपण बघितलं आहे दिव्यांग मुलींच्या बाबतीत. किंवा मुलींचे बाकीचे पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहे की जसं मेन्स वगैरे आहेत, तर मग लोक तितके सिक्युअर नाही आहे की मुलीला बाहेर काढायचं तर कसं. एक आई म्हणून, एक पालक म्हणून ते पण त्यांच्या जागी योग्य आहेत की त्यांना ती हे असावी बहुतेक, किंवा मग ते असतं. म्हणून मुलींची संख्या सध्या माझ्याकडे तरी कमीच आहे, मुलांची जरा जास्त आहे दिव्यांगांमध्ये पण. असं हे जनरल सर्वीकडेच असं रेशो आहे? जनरली सगळीकडेच मुलींची संख्या कमीच आहे. रेशो हा जो आहे हा बदलण्यासाठी आपण काय म्हणून प्रयत्न कराल? आपण जास्तीत जास्त जनजागृती करू शकतो की दिव्यांग मुली ज्या असतील, म्हणजे सगळीचकडे, दिव्यांगच नाही सगळीकडे मुलींना पण, जसं जर तुम्ही म्हणतायत की मुलगा हा वंशाचा दिवा आहे, तर मुलगी ही पण वंशाची पंटी आहे की तिला दोघं घरात दैवत राहायचं आहे आणि दोघं घरात तिची ती वाद जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. तर एक दिव्यांगच नाही तर नॉर्मल मुलीचं पण सांगते मी की तिथे आपल्याला, म्हणजे मुलींना पण आपल्याला आता प्रत्येक क्षेत्रात मुली नेतोच आहे आपण पुढे, आणि प्रत्येक क्षेत्रात मुलींचा आपण बघतो की सगळीकडे वावर आहेच. पण मुलींनाही काही गोष्टी अशा आहेत की जिथे आपण मुलींना स्वातंत्र्यता दिली आहे तिथे मुलींनाही थोडं समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे मी खूपदा ऐकते जेव्हा आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात, नॉर्मल लोक पण येतात, मुली येतात, तर ते विचारतात की आई दादाला काहीच म्हणत नाही, दादा कुठेही गेला, कधीही गेला तरी त्याला नाही म्हणत की का रे बाबा कुठे चाललाय, कधी येणार, कुठे जातोय, कोण मित्र आहे सोबत. पण मला खूप प्रश्न असतात. तर मला मुलींनाही हे सांगायचं आहे की देवाने जेव्हा स्त्री घडवली तेव्हा तिच्यामध्ये मातृत्व, ममता, प्रेम ह्या सर्व भावनांसहित घडवली. आणि पुरुषांपेक्षा स्त्री ही शारीरिकदृष्ट्या पण नाजूकच आहे. म्हणजे निसर्गाने पण बघा, जेव्हा मेथीची भाजी जी की स्त्रीलिंगी आहे तर ती इतकी नाजूक आहे की तिला जर आपण सकाळची संध्याकाळपर्यंत बाहेर ठेवली तर ती सुकते, कोमसते. आणि बटाटा
पुल्लिंगी आहे, त्याला 8 दिवस बाहेर ठेवलं तरी जास्तीत जास्त त्याला कोंब येणार, आपण ते कोंब काढून टाकून परत तो यूज करू शकतो. तर मला वाटतं की आयांनी किंवा मुलींनी एकमेकाला समजून घेण्याची फार गरज आहे की का मी तुला सिक्युअर ठेवते म्हणून. आणि मुलींनी की जर मला आई म्हणते किंवा बाबा म्हणतायत की बाई तू वेळेवर ये वगैरे वगैरे, तर मुलींनी पण त्यांच्या मागची काळजी लक्षात घेऊन हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. मुलींनी सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे. आणि घरामध्ये जो भेदभाव असतो तो होऊ नये अशाही प्रकारचा एक भूमिका असली पाहिजे. याविषयी तुम्ही काही सांगाल? पालकांच्या रेग्युलर रोजच्या जीवनामध्ये मुलगी आणि मुलगा हा जो भेदभाव केला जातो याविषयी तुम्ही काय सांगाल? मुलगी आणि मुलगा यात जो भेदभाव होतो हा तर आपण बघतोच आहे की सगळीकडे, म्हणजे नाही म्हटलं तरी मुलांसाठीचे मुलगा वडील, म्हणजे मुलीला लहानपणापासूनच तडजोडीला शिकवतात की वडिलांसाठी तडजोड, भावासाठी तडजोड, किंवा सासरी गेल्यावर नवऱ्यासाठी किंवा सासरच्या लोकांसाठी तडजोड. आणि मुलांना शक्यतोवर असं नसतंच, जवळजवळ नसतंच. तर हा भेदभाव करायला नको. दोघांना समान हक्क पण द्यावे, पण त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार दोघांना पण व्यवस्थित जडणघडण व्हावी. व्यवस्थित. आपण मूळतः शेफ होता आणि ते सोडून आपण ह्या दिव्यांगांच्या या कार्यामध्ये कशासाठी आलात? असं एवढा ते शेफचा आपलं प्रोग्राम किंवा त्या संदर्भातली आपली कार्यवाही सध्या बंद आहे आणि आपण आता या माध्यमातूनच सध्या कार्य करत आहात. हे बघा, जगात असं आहे की एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. अगदी आपण झाशीच्या राणीपासून बघतोय की ज्या राणी लक्ष्मीबाई होत्या त्या छोट्या मुलाला पाठीवर बांधून त्यांनी युद्ध केलं. तर जगात एका आईसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीशिवाय, मुलगा असो वा मुलगी, पण आईसाठी तिच्या प्रगतीशिवाय, त्यांच्या प्रगतीशिवाय दुसरं काहीच नसतं. आणि माझं स्वतःचं बाळ, माझं लेकरू ऋषील जेव्हा लहान होतं तेव्हा हे डिटेक्ट झालं आणि आम्ही खूप ठिकाणी फिरलो, आम्ही अनेक डॉक्टर्स वगैरे बघितले, पण शेवटी हे लक्षात आलं की जोपर्यंत ह्याची आपण व्यवस्थित काळजी घेत नाही किंवा हे करत नाही, आणि ह्याच्यासाठी मला माझं शिक्षण परत ह्या क्षेत्रात घ्यावं लागलं किंवा मग त्याच्याकडे लक्ष देण्यात मलाच ती आवड निर्माण झाली. आज ऋषील नाही आपल्यासोबत, म्हणजे ऋषील 8 महिन्यापूर्वी हे जग सोडून गेला, पण एक तो हे कार्य देऊन गेला मला की आज माझी ही 110 मुलं जी आहेत ही ऋषील त्याच्या रूपाने देऊन गेला. म्हणजे त्याला कदाचित हे माहिती असावं की काय, की त्याने हे सर्व, म्हणजे त्याच्या रूपाने आम्हाला हे कार्य करण्यास प्रेरणा मिळाली. आणि ते आज तुम्ही कंटिन्यू सध्या चालू ठेवलेलं आहे. तुमचा पुढचा उद्देश काय राहील? तुमचा दृष्टिकोन पुढचा कसा राहील? माझं सर्वात जास्त हे असेल की एका दिव्यांग मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या परिवाराचं मी बघितलंय की कसे हाल असतात किंवा काय असतं. संपूर्ण कुटुंबच त्याच्यासाठी स्ट्रगल करत असतं. तर माझं सर्वात जास्त की मी जेनेटिकवर रिसर्च करायला इच्छा दाखवते की दिव्यांग मुलं शक्यतोवर जन्मालाच येऊ नये, ते कसं आपल्याला वाचवता येईल. आणि जर आलंच, शेवटी नशीब आहे किंवा काही आहे, जर आलंच ते, तर त्याला नॉर्मलपर्यंत कसं नेता येईल. आणि ते मूल फक्त, म्हणजे जनरली आपण जर दिव्यांग शाळा बघितल्या तर शाळेमध्ये हे आहे की मूल शाळेत जातं, शाळेतून येतं, पण ते मूल स्वतःच्या पायावर कसं उभं राहील. मी अनेक पालकांचं बघते की त्यांना हीच काळजी असते की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय. मलाही तीच होती की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय, की मी आहे तोपर्यंत तसं. तर ती काळजी असू नये म्हणून आम्ही अनेक असे छोटे छोटे उद्योग त्यांच्या क्षमतेनुसार निर्माण करत आहोत की ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. आणि आज रोजी गतिमंद मुलांचे पहिले 2 बचत गट आहे आमचे, जे जगात सर्वात पहिले आम्ही सुरुवात केली आहे. आणि आमची 20 मुलं सध्या स्थितीत कमवती आहेत की खूप सारं नसतील कमवत, ते कदाचित त्यांचं पोटापाण्यापुरतंही कमवत नसतील, पण आज त्यांच्यामध्ये ते जे काय आत्मनिर्भर त्यांना आम्ही असं बनवलं आहे, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भर असं बनवलं आहे की ती मुलं आज समाजात स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण केलं आहे. तर अशा पद्धतीने आमची वाटचाल सुरूच आहे. जशी ही वाटचाल करत असताना आपण जे उत्तुंग अशी भरारी ही सगळी घेतलेली आहे, त्यासाठी आता पुढचं आपलं ध्येय काय राहणार? म्हणजे आपण नवीन शाळा सुरू करणं, हे सगळं करायचं असेल तर जागा लागेल, पैसा लागेल, श्रम लागतील, माणसं लागेल, मनुष्यबळ लागेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला उभ्या कराव्या लागणार आहेत. कशी रचना राहणार आहे? ह्याची तर आम्हाला सर्व गरजच आहे. याच्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कंपनींना CSR प्रपोजल देत आहोत. गव्हर्नमेंटमध्ये वगैरे पण आम्ही ॲप्लिकेशन करत आहोत. आणि आत्ता मी रिसेंटली ऋषीलच्या स्मरणार्थ 2.5 एकर जागा घेतली आहे. म्हणजे आत्ता आमच्याकडे जागा उपलब्ध आहे जिथे आम्हाला हा सगळा प्रकल्प उभा करायचा आहे. आणि याच्यासाठी आम्ही प्रयत्न तर करतच आहोत आमच्या परीने.
ताई, जसं तुमचं हे सगळं कार्य बघितलं की तुम्ही कशी, जसं मगाशी मी सांगितलं तर आपण एक उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे, उंच अशा स्तरावरती आपण आता पोहोचलेले आहात आणि दिव्यांगांसाठी आपण काम करत आहात. जाता जाता आमच्या या सगळ्या दर्शकांसाठी तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत काय संदेश देणार? आपल्या शास्त्रात सुद्धा म्हटलं आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ति रम्यते देवताः रम्यते तत्र देवताः, की जिथे आपण स्त्रियांना मान सन्मान आणि आदर देतो, देवता सुद्धा तिथेच राहते. तर आपण बघतो की जागतिक महिला दिनानिमित्त आपण अनेक महिलांना वेगवेगळे संदेश देतो. एक दिवस आपण महिलांना महिला दिन म्हणून खूप शुभेच्छा देतो. मग बाकी दिवस महिला काय दिनहीन, फक्त एकच दिवस महिला दिन म्हणून असं नसताना महिलांना त्यांच्या म्हणजे शिक्षणासाठी, त्यांच्या करिअरसाठी प्रोत्साहन द्यावं. शिक्षणाने माणूस परिवर्तित होतो आणि परिवर्तनातूनच एक चांगला आपण चांगला देश, चांगला समाज घडवू शकतो. आणि एक स्त्री जी आहे ती दोघं कुटुंबाचा उद्धार करते. म्हणून उलट आपल्या स्पेशली महिलांकडे, मुलींकडे तरी लहानपणापासूनच त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक जडणघडणसाठी सर्व पालकांनी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. वा, खूप खूप धन्यवाद. एक परिवर्तनातून समाज घडतो, देश घडतो आणि एक विकास हा साधला जातो, हा एक चांगला संदेश आपल्याला हर्षाली त्यांनी या ठिकाणी दिला. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने हर्षाली चौधरी यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार. नमस्कार.